मिळाला पाहिजे खेळपट्टीचे खेळपट्टी तयार करायला उद्यासाठी, त्यामुळे आपण स्पीडअप घ्यायचा आहे. आणि क्या बात है, मोठा मासा गळाला लागलाय. ऑफ साईडला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मोहन पारधी आपला विकेट गमावतोय आणि इथं मोठा विकेट. आनंदला वन डाऊन साठी मात्र प्रौढ केलंय कर्णधार मोहन पारधी यांनी. आपला विकेट गेलाय तरी पण फलंदाजाचं भरणं आहे. नक्कीच नागेवाडीचा मात्र ओपनिंग फलंदाज प्रकाश भल्लाला पाहतो आपण वन डाऊन साठी मैदानामध्ये. सह्याद्री वायरससाठी आनंद. चला सामन्याला सुरुवात करायची. टाइमपास करू नका, वेळ खूप महत्वाचा आहे कारण आपण एकतर वेळेला येत नाही. पाहिलं गेलं तर सह्याद्री प्रीमियर लीग इथं पाहिले तर 5-5 षटकांचे सामने होत आहेत कारण वेळेला प्राधान्य त्या लीगमध्ये पाहायला मिळालं. उद्या पण आपण 9-9:30 पर्यंत इथं जर सामना चालू झाला, पहिला चेंडू जर पडला तर नक्कीच सामने लवकर होतील. आणि आणि काय आनंदनी सुद्धा तोच फटका. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आपण जेव्हा चूक करतोय तेव्हाच आपण पराभूत होत असतो. इथं मात्र आता जे आयकॉन खेळाडू आहेत कुमार ढुमणे, एक अनुभव, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. पाहिलं गेलं तर बरेच काळ त्यांनी मात्र गाजवून काढलेले आहेत. बघा, एनर्जीमध्ये खेळणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण मैदानामध्ये जात असताना कसे धावत जातोय कारण कुठंतरी फ्री होणं गरजेचं आहे. ती खासियत आहे एक मोठ्या खेळाडूंची. चला यानंतरचा होणारा सामना. आतापर्यंत 3 चेंडू फेकी केले, 4 चेंडू जर फेकी केला, एक पण धाव आहे ना. कोण? सचिन. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फलंदाज, ओपनिंग फलंदाज मात्र माघारी परतवलेत आणि 4 चेंडूची फेकी करून मात्र अजूनपर्यंत एकही धाव मात्र खर्च केलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. उलटा चेंडू आणि हा चेंडू थांबणार नाही. षटकार. मनगडात ताकद आहे तेवढी कुमार ढुमणे यांच्या. नक्कीच थोडस सुस्ती सुमणी केले गोलंदाजांची आणि 5व्या चेंडूवरती फटका खाल्लाय. थोडस ऑफ खूप बाहेर. पंच सोर घोषित करतात, दंडित करतात इथं गोलंदाज सचिन यांना.
आणि इथं मात्र तिसरा विकेट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पळसाई पळसदरी टीमचा कर्णधार, आपण उशीर करता या कर्णधार पटकन टॉच विन साठी. इतर मात्र खुशी विलेन वैजनाथ टीम आपले कर्णधार वाट पाहतोय. पळसाई पळसदरी संघाचा कर्णधार नक्कीच. इथं पाहतोय आपण कुमार डोंगरे यांच्या पारीचा अंत होतोय. एक बॅटची कडा लागून मात्र एकटेच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता इथे, परंतु बॅटची एज लागले. निर्णय यानंतरचा होणारा सामना खुशी येऊन लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संजयनगर टीमचे योगेश आणि गणपत तुम्ही स्टेजकडे यायचंय लवकरात लवकर. आणि इथं पाहूया गॅपमध्ये चेंडू आणि 2 धावा मात्र नक्की चढवेल्यात ह्या क्षेत्ररक्षकाने. हे क्षेत्ररक्षण असं करावं लागतं की एक चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक पळाले तर चेंडूला मात्र मागे ढकलून आपला दुसरा क्षेत्ररक्षक तो चेंडू मात्र फेकी करू शकतो आणि इथं मात्र त्या तसंच पाहायला मिळते आणि 2 धावा वाचवतोय आपल्या टीमसाठी. क्या बात आहे, स्लिप पॉईंटच्या डोक्याच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून तर हा फटका. 1 बाउंस चौकार. फलंदाज कोण? प्रकाश भल्ला, मेनफॉर्म नागेवाडी. नक्कीच बालचंद्र कांबडी सुद्धा मात्र खुशी इलेव्हन टीममध्ये आहेत, परंतु आतापर्यंत 2 सामन्यामध्ये काही कामगिरी करता आली नाही, परंतु दोन्ही टीम मात्र विजय मिळवलाय. हॅलो, आणि इथं उत्तुंग असा फटका, जबरदस्त. प्रकाश भाला यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचले 20. काय लास्ट बॉल, 20 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 25 धावांची गरज असेल आणि हा सुद्धा फटका चांगला आहे, परंतु पाहूया फटका फसला इथे. प्रकाश भल्ला यांच्या पारीचा अंत होतोय. गणपत जरा फास्ट जा का, लवकर यायचंय. येणारे 12 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज आहे. आव्हान तेवढं मोठं नाहीये. किती
सॉरी 26 धावांची गरज आहे. 13-13ची सरासरी राखावी लागेल. बोल काय. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, अन्यथा पॅनल्स केलं जाईल आपल्याला. टीम मीटिंग जास्त नकोय. आपण संदीप आपला जो बॉलर काढायचा नेक्स्ट बॉलर तो आपण अगोदरच सांगून ठेवायचं, करून ठेवायचं, त्याला सांगून ठेवायचं, लगेच पाठवायचं. एकच चेंडे आता तर टाइमपास नको. आपल्या हातात पण मॅच आहे. तिथं मोहन पारदी आहे बाद झालाय, तिथं आपले मॅच आपण कमबॅक केलंय. त्यानंतर आनंद सुदे आणि नंतर कुमार ढोमणे आणि आता प्रकाश भल्लाने आपलं काम मात्र रन रेट आणून दिलाय, मॅच बनवून दिले. परंतु क्षमता आहे अजूनही मात्र हर्ष पारधी आहे मैदानामध्ये. हा बघ षटकार. मी आताच म्हणालं होतं की हर्ष पारधी मैदानामध्ये आहे, तोपर्यंत मॅच आहे. तो चेंडू घ्यायचा आहे. आता मात्र 11 चेंडू 20 धाव्यांची गरज. सामना अजूनही कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत. तिथंच बघ. मुरकुटवाडी दोस्तीवली मुरकुटवाडी टीमला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. कारण करो या मरो ती परिस्थिती आहे. कारण त्यानंतर 2 सामने आपले असतील, परंतु खूप वेळ निघून जाईल. आणि बॅटची एज लागलेली आहे. थोडंसं अपील करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. हिटर फलंदाज आहे. तुम्हाला पाहिलं गेलं तर बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर थांबणार नाही. आणि मैदान पाहिलं तर छोटं आहे, सहज षटकार जाऊ शकतात. आणि हा सुदे मोठा हिट, चौकार, 1 बाउन्स. चेंडू घ्यायचा तो, जा कोणतरी धावत पळत. मॅच बनवून दिले हर्ष पारधी यांनी. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धापलका ती फटकावल्यात. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. इथं एक एक चेंडू आपल्याला डॉट काढावा लागतील, कारण फलंदाज थांबणार नाही आहेत. चौकार षटकार हे खेचणारच प्रयत्न त्यांचा असेल. आपली गोलंदाजी कशी असावी. आणि इथं मात्र फसला आणि संदीप आपलं काम केलंय, मात्र मॅच बनवून दिलंय टीमला हर्ष पारधी यांनी. जबरदस्त फटके. पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला मोलाची विकेट गमावून बसतोय. आणि 6व्या क्रमांकावरती राहुलला मात्र इथं प्रौढ केलंय. पाहूया या 16 धावा 8 चेंडूमध्ये फटकवेल का. पाहिलं गेलं तर प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत. चौकार षटकार जरी नाही आले तरी आपण दुहेरी धावा जरी घेतल्या तरी आपण सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. पाहिलं गेलं तर जबरदस्ती लढत. 30 धावा धापलकावरती लागल्यात. आणि इथं पाहू आपण प्रोटेक्शन आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. एका धावावरती समाधान. 7 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात.
थोडंसं षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाजाने. आणि हा चेंडू विकेट आहे की षटकार आहे? विकेट. आम्हाला इथून दिसत नाही ना, ह्या साईडने दिसत नाही ना. इथं मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. रमेश निरगुळे साहेब सुद्धा आहेत आणि हिटर फलंदाज ज्ञानेश्वर बसलाय सालवडचा ओपनर. तर कुठंतरी आपण सामना आपण जिंकू शकता. परंतु पाहूया मोहन पारधी कोणाला प्रौढ करेल, कोणाच्या हातामध्ये बॅट देऊन मैदानामध्ये पाठवेल ते पाहावं लागेल. मनोज हर्ष कुठला खेळाडू? वलमोन. आ, खतरनाक प्लेअर आहे, डोंगरे साहेबांचा आवडता प्लेअर आहे मनोज. कर्जतचा एंड म्हशाच्या साईडला ना साहेब, कळम का तालुक्यातलं जे पण म्हसा साईडच्या एंडला आहे ना, एंड आपल्या बाउंड्री लाईनवर. नक्कीच कर्जतच्या आणि मुरबाड म्हसाच्या बाउंड्री लाईनवरती हा खेळाडू राहतो. आणि पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळाडू आहे. बॅटची जाणी इथे काय केलंय. नक्कीच स्लीप पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक थोडासा पंबल पाहायला मिळाला, थोडासा आतमध्ये आला नाही तर हा झेल होता. संदीपने प्रयत्न केला एक एक लेफ्टी टीम कडून. गोलंदाज सचिन. चला सचिनला नागेश आपण मॅन ऑफ द मॅच द्या. हा मॅच आहे का? सचिन या खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरतोय. नक्कीच पहिला सामना गमावला पण ह्या सामन्यामध्ये विजय मिळवला. मोहनला बाद करून मात्र 0वरती 2 विकेट मोठे 3 विकेट घेतले. जबरदस्त गोलंदाजीच्या जीवावर मात्र हा सामना विजय मिळवून दिलाय आपल्या टीमला. तो ठरतोय मॅन चा मॅन करी सचिन.
चला स्पीडअप घ्यायचंय पंच. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय ज्ञानेश्वर याने आणि चौकारने मात्र स्वागत केले गोलंदाज सतीशचं. तर मात्र हा चेंडू चांगला आहे. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पुन्हा षटकार. क्या बात आहे. फुलटॉचे इथे मात्र पाहतोय आपण वन बाउन्स चौकार येतोय. धावसंख्येला आकारतोय. खूपच जबरदस्त रन रेट पाहायला मिळतो आपल्या धापलकावरती. धावा लागल्यात 49. आता बडा फसका फसलाय. पाहूया शतरक्षक जेच करतोय. फलंदाज होईल बाद. तीन बॉल आहेत. चार झालेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि काय करतोय यष्टीरक्षक. आता मात्र थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली.
टीम मीटिंग नको जास्त, टीम मीटिंग नकोय, तुम्ही चलाल. हॅलो. ते मात्र पाहतोय आपण, चांगल्या एंडला फेकी पाहतोय. अठ्ठावन्न झालं, 58 चेस होतात. काल सुद्धा मात्र 60-65 रन चेस झाले होते. तशी फलंदाजी करावी लागेल. चला जायचं नाही, लवकर जायचं मैदानामध्ये. टाइमपास करू नका, त्यांची वाट बघूच नका तुम्ही, निघा लगेच.
अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, तर स्पीडअप घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना पाहतोय आपण. सातवा सामना असेल प्रेमलीन नावंडे दोस्तीलेन मुरकडवाडी. दोन्ही संघाच्या करणारा विनंती करतो की आपण यायचंय टॉचिंग करिता. प्रेमलीन नावंडे दोस्तीलेन मुरकुटवाडी यानंतरचा होणारा सामना. त्यानंतर सह्याद्री वायरस खुशी 11 असेल. अजून हे 4 सामने खेळवायचे तर स्पीडअप घ्यायचे आहेत पंच. नेक्स्ट मॅच असेल प्रेमलीन नावंडे दोस्तीलेन मुरकुटवाडी. दोन्ही टीमचे कर्णधार. चला स्पीडअप घ्यायचा आहे. आता 3:30 होऊन गेलेत आणि वेळ कमी आपल्याकडं. अजून 5 सामने खेळवायचे आहेत. तर पाहतोय आपण चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या 1. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील, कारण सर्व सामने होणं गरजेचं आहे. उद्यावर ते सामने जाऊ नये त्यासाठी आपण 3 षटकाचे सामने ठेवण्यात येणार आहेत. कारण संघ उद्याही सुद्धा मात्र तुम्ही वेळेवर या. पहिला चेंडू 9:30 पर्यंत मैदानावरती पडला पाहिजे. स्वर्गीय मयूर 11
लवजी आणि आई गौरमाता. टॉच झाला का? नाही ना. डोदरे साहेब टॉच करा. 3 षटकाचे सामने होतील यानंतर. याची दक्षता घ्या कारण वेळ कमी आहे. तुम्हाला उद्या नको परत यायला. प्रेमिलन नावंडे दोस्तीलन मुरकुटवाडी. कुठंतरी 2 तास उशिरा सामने चालू झालेत, त्यामुळे हा बोंबतला भोगावा लागतोय आपल्याला. शेवटचे 1 2 3 4 5 सामने राहिलेत. शतरक्षण 3 षटकात सामना आहे. सांग का? ते मात्र फटका फसलाय. गणेश यांच्या पारीचा अंत होतोय. थोडा ताकद लावणं गरजेचं होतं. त्यानंतर आता सह्याद्री वायर्स आणि खुशी इलेव्हन यांच्यामध्ये नंतरचा सामना होईल. त्यानंतर दोस्तीला मुरकुटवाडी पळसाई पळतदरी. शेवटचा सामना असेल प्रेम इलेव्हन नावंडे आणि सह्याद्री वायर्स. सगळं सामना आजच्या आज होणं गरजेचं आहे. स्पीडअप घ्यायचं आहे जरा. बालचंद्र कांबळे आपण दोन सामन्यामध्ये आयकॉन प्लेयर आहेत, आयकॉन खेळाडू, परंतु काय करामत करता आली पण ह्या सामन्यामध्ये गरज आहे.
तो मोठा फटका आणि पाहिलं गेलं तर वाचलं केटी शिलाईचं मात्र लॅपटॉप. आता लॅपटॉप फोडतो की काय बालचंद्र राग काढतोय दोन सामन्याचा. नक्कीच षटकारले त्याच्यावर त्यांना पूर्ण षटकारल्याचा. आणि इथं बॅटची एज लागले पाहूया एकच धाव मिळेल. जनार्दन ठोंबरे यांनी थांबवलंय. अशाच फटक्यांची गरज आहे. जो पहिल्याच गेल्या गेल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय हिरा ते स्पष्ट करून गेलाय. कारण आपण दोन मॅच कुठेतरी खेळलो नाही. ही मॅच खेळणं गरजेचं आहे. गरज आहे टीमला आता तुमची. षटक क्रमांक दुसरा संपडत आलाय. धापले जाऊन पोहोचले 17 अंकावरती. अजूनही दोन षटकामध्ये 42 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 21 ची सरासरी राखावी लागेल. हे षटक निर्णायक असेल खुशी एव्हिलियन टीमसाठी. आणि भालचंद्र कांबडीला ती मात्र पारी खेळावा लागेल. जबरदस्त गोलंदाज पाहतोय आपण नागेश सुगडा मेन फ्रॉम पळसदरी. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीची फेकी केली होती परंतु त्याला खदून काढलंय मात्र भालचंद्र कांबळे यांनी. आणि क्रॉस खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय फलंदाज जनार्दन ठोंबरे. तर मोठा फटका आलाय परंतु उंची जास्त आणि लांबी कमी. पाहूया इथं झेल टिपला गेलाय. जनार्दन ठोंबरे यांच्या पारीचा अंत होतोय. इथे पाहिलं गेलं तर हा सामना पळसाहेब पळसदरी संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. परंतु पाहूया काय घडेल मैदानामध्ये. हॅलो. ते मात्र फटका चांगला आहे परंतु काहीच फरक पडत नाहीये पळसाहेब पळसदरी टीमला. पाहिलं गेलं एका धावच्या मदतीने धावसंख्या 20.
ते मात्र झेल. रोशन कुठलीही चुकी करत नाहीये. भरपूर पाहिजेत. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. 39 धावांची गरज आहे. 6 षटकार जरी ठोकले तरी काही फरक पडत नाहीये, पळत तरी टीमला. हा येतोय चौकार. इथं नक्कीच विकेट महत्वाचे आहेत. जाणतोय भालचंद्र कांबळी की विकेट महत्वाचे आहेत. इथं जरी आपली मॅच गेली असेल तरी पण राहिलेले चेंडूवरती विकेट महत्वाचे आहेत. चौकार. थोडासा गॅपमध्ये चेंडू आढळला, अन्यथा हा सुधी मात्र विकेट मिळाला असता. आणि इथं पाहिलं गेलं तर खुशी लिहून टीमला काही विजय आता होणार नाहीये, परंतु विकेट टिकून ठेवणंही गरजेचं आहे.